हरे कृष्ण। चला, जय जय जगन्नाथ सच्चिदानंदन। आणि थोडे जगन्नाथ अष्टकम सुद्धा गाऊन घेऊया। जय जय जगन्नाथ सच्चिदानंद, भुवन कारिगार चरण वंदा। जय जय जगन्नाथ सच्चिदानंद, भुवन कारिगार चरण वंदा। नीलचल शंख चक्र गदा पद्मधार, नदिया नगरे दंड कमंडलुदार। नीलाचल शंख चक्र गदा पद्मधार, नदिया नगरे दंड कमंडलुदार। जय जय जगन्नाथ सच्चिदानंद, भुवन कारिगार चरण वंदा। हो बोले पूर बेरा बन बदला, बोलो केरा वैभव लीला प्रकाश करिला। हे हो बोले पूरा बेरा बन बदला, बोलो केरा वैभव लीला प्रकाश करिला। जय जय जगन्नाथ सच्चिदानंद, भुवन कारिगार चरण वंदा। श्री राधार भावे कर अवतार, हरे कृष्ण नाम गौर करिलो प्रचार। श्री राधार भावे कर अवतार, हरे कृष्ण नाम गौर करिलो प्रचार। जय जय जगन्नाथ सच्चिदानंद, भुवन कारिगार चरण वंदा। वासुदेव घोष बोले करी जड़, जय गौर से कृष्ण से जगन्नाथ। वासुदेव घोष बोले करी जड़, जय गौर से कृष्ण से जगन्नाथ।
Jai Lord, Sri Krishna, Sri Jagannath. 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 Jai Jai Jagannath, Sri Jagannath. Ruhana Kareta Charan. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Ram, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram, Hare Ram, Ram Ram. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram, Hare Ram, Ram Ram. Jaya Prabhupada, Jaya Prabhupada, Jaya Prabhupada, Jaya Prabhupada. Jaya Guru Deva, Jaya Guru Deva,
गुरुदेवा जय गुरुदेवा गौर हरि बोल हरि बोल हरि बोल गौर हरि बोल हरि बोल हरि गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. ऍक्च्युली आपलं जगन्नाथ अष्टकम आपण पुढच्या वेळी घेऊया, कारण की आज जरा उशीर झालेला आहे आणि नाहीतरी जगन्नाथ अष्टकम थोडं विरह भावनामध्ये. तर आता जगन्नाथजी उद्या जातील कॅम्प मंदिर मध्ये, तर तेव्हा विरह मध्ये आपण जरा जगन्नाथ अष्टकम गाऊया. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकाय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरून् श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सार्वभूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पदान् सहगणा ललिता श्री विशाखान्वितां च. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आपण जी आहे ते साधना भक्ती बघत होतो आणि आज जे आहे आपण बघूया साधना भक्ती ते भाव भक्तीचा संबंध काय आहे, का साधना भक्ती आपल्याला भाव भक्तीपर्यंत घेऊन जाऊ शकते. तर श्रील प्रभुपाद म्हणतात की साधना म्हणजे आपण जो अभ्यास करतो, म्हणजे रोज जो अभ्यास करतो ना, प्रॅक्टिस ज्याला म्हणतो, तर त्याला साधना म्हणतो. म्हणजे काय की आपण आपलं मन आणि जेवढी इंद्रिय आहे कुठल्या तरी सेवेमध्ये आपण गुंतून ठेवतो. आता रोज आपण एक सेवा तर रेग्युलरली करतोच है ना. जपची जी सेवा आहे ती निरंतर करतो. तर साधना भक्ती म्हणजे काय की आपण आपले मन आणि इंद्रिय जे आहे ते भगवंताची सेवामध्ये गुंतून ठेवतो. आणि हीच जी सेवा आहे ती हळूहळू आपल्याला भावभक्तीच्या प्राकटीकरण पर्यंत घेऊन जाऊ शकते. निरंतर जर का एक सेवा वर्षानुवर्ष जर का आपण करत राहिलो तर ती सेवा आपल्याला भावभक्तीपर्यंत घेऊन जाऊ शकते. श्रवण असो, कीर्तन असो, अर्चनम असो, पादसेवनम असो, तर ही जी सेवा सगळी आहे नवदा भक्तीची ती आपल्याला भावभक्तीपर्यंत घेऊन जाऊ शकते. तर असं नाही आहे की साधना भक्ती जी आहे किंवा असं मेकॅनिकली म्हणजे काय ना, असं टटर 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 करत है ना साधना भक्ती आपल्याला भावभक्तीपर्यंत घेऊन जाऊ शकते. की नाही मी जप करताना ध्यान मध्ये असले नसले तरी मला ही साधना भक्ती भावभक्तीपर्यंत घेऊन जाऊ शकते. तसं नाहीये. भक्ती मेकॅनिकल नाहीये. मेकॅनिकल म्हणजे काय, असं रोबोट सारखं नाहीये भक्ती की उठलो बेडवेमध्ये हात घातलं, हरे कृष्णा 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 हरे हरे
ही मेकॅनिकल नाही आहे. म्हणजे काय असं मशीन सारखी नाही आहे भक्ती. ठीक आहे ना. तर ही जी भावभक्ती आहे ती आपल्याला मशीन प्रमाणे चालून जी आहे ती प्राप्त होणार नाही. कारण की भक्तीचा कारणच भक्ती आहे. भक्तीचं कारण काय आहे? भक्तीच आहे. तर कोणी विचारेल की माताजी तुम्ही सांगताय की साधना भक्ती आपल्याला भावभक्तीपर्यंत घेऊन जाऊ शकते, तर कशी ही भावभक्तीपर्यंत घेऊन जाऊ शकते? तर त्याचं उत्तर हेच आहे की जेव्हा जेव्हा आपण साधना भक्तीचे नियमाचे रोज पालन करतो, तेव्हा आपलं हृदय जे आहे ते शुद्ध होऊन जातं. रोज हरे कृष्ण महामंत्र आपण जेव्हाही करतो किंवा जो सेवा आपण करतो आहे, वांचनची सेवा, श्रवणांची सेवा, लेक्चर ऐकतोय आपण महाराजांचं, आपल्या सगळे लोक ऍटलिस्ट आपल्या गुरु महाराजांचं एक लेक्चर तरी रोज ऐकायला पाहिजे. इंग्लिश कळो की न कळो, आता राधानाथ महाराज इंग्लिश मध्ये देतात, तर आपल्याला इंग्लिश एवढं माहित नाहीये, एवढं बुगू बुगू असतं आपलं कधी कधी है ना इंग्लिश. तरीही ती वाणी जी आहे ना, त्या वाणीमध्ये एवढी शक्ती आहे की जो अंगुठा छाप व्यक्ती असेल ना, त्यालाही ती वाणी तारून घेते. तर कोणी म्हणेल की टाइम नाही आहे, कसं सुरू करायचं? तर आपण असं करू शकतो, 5 मिनिटांनी सुरू करू शकतो, 10 मिनिटांनी सुरू करू शकतो. स्वयंपाक करता करता, ऑफिसला जाता जाता, काहीतरी घरात करता करता आपण 5-10 मिनिटाची जी आहे ती वाणी ऐकू शकतो. आणि तुम्ही बघा, जरी तुम्हाला ते जे महाराजांचे जे शब्द आहे ते माहित नाही की महाराज काय बोलतायत, पण महाराज कितींदा त्याच्यामध्ये कृष्ण बोलतात, कितीदा त्याच्यामध्ये भक्ती बोलतात, कितींदा त्याच्यामध्ये ते नवदा भक्तीचं नाव, तर तरी आपल्याला थोडाफार तरी आयडिया मिळतो की महाराज काय बोलतायत. आणि हीच जी लालसा आहे, जेव्हा आपण आपल्या गुरुच्या मुखामधनं ते कर्णपर्यंत येतं आपल्या. आता बघा, गुरूंनी मुखामधनं बोललेलं आहे, राईट? तर गुरु मुखामधनं बोलतायत, पण जेव्हा गुरु प्रवचन देत आहेत, तर ते काय करतायत माहिती तुम्हाला? ते भगवंताच्या श्री चरणावरती ध्यान करत आहेत. आणि गुरुलाच फक्त एक मात्र काय म्हणतात शक्ती आहे ती, की ते भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचू शकतात. आणि भगवंताच्या चरणापर्यंत जेव्हा गुरु पोचतात, तर त्यांची जी पदधुली आहे, जी रज आहे भगवंताच्या चरणाची, ती रज ते उचलतात आणि शब्दांच्या माध्यमाने आपल्या चित्तमध्ये ते छिडकतायत. कळतंय आपल्याला? म्हणजे डायरेक्ट आपल्याला भगवंताची पदधुली मिळती आहे, जेव्हा आपण गुरुचे आपण प्रवचन ऐकतो ते शब्दांच्या माध्यमाने. आता रजला नाही माहितीये की ही शिकलेली की नाही शिकलेली, की हा शिकलेला आहे की नाही शिकलेली आहे. रजचं कार्य आहे की त्याच्या चेतनावरती जाऊन अटॅक करायचा. त्याचं कार्य काय आहे? हा, रजला नाही माहिती, शिकलेला नाही, कारण की रज जी आहे ती भौतिक रज नाही आहे. तर ती रज ती भेद नाही करत आहे. ती काय करते आहे? निस्वार्थ भावाने पात्र कुपात्र काही असो त्याला जाऊन अटॅक करते. आता जेव्हा आपण आपल्या गुरुचे प्रवचन ऐकतो, तर आपलं चित्त जे आहे ते किती शुद्ध होऊन जात आहे. काय चमत्कार आहे आपल्या गुरूंच्या शब्दांमध्ये, की ही रज ती भगवंताच्या चरणाची रज, जी माझी ऍक्च्युली लायकी नाही आहे, पण ती रज जी आहे स्ट्रेट माझ्या चित्त मध्ये येऊन बसून जाते. तर हे खूप अशी असे पॉवरफुल आहे. हा प्रभूजी, हे आत्मा भी आपका एक आध्यात्मिक हम्म आत्मा होता भगवान नाम से त्याला हे सगळी गोष्ट समजतात. इंग्लिश असो का कुठली भाषा असो समजते, आत्माला सगळं समजतं. करेक्ट, समजत नाही. राईट राईट, करेक्ट. तर मी माझ्या गुरु महाराजांचं एक लेक्चर रोज ऐकते, एक प्रभुपादांचं लेक्चर ऐकते, आणि वेळ असेल तर मग दुसरे कुठले तरी स्पीकर असेल तर त्यांचं ऐकते. मला अमरेंद्र प्रभू जास्त आवडतात म्हणून मी त्यांचं ऐकते. मला त्यांचं अगदी असं हिट होऊन जातं ते. तर
आणि केव्हा करते, आता आमच्या गुरु महाराजांचे लेक्चर तुम्ही बघा, 30 मिनिट 40 मिनिट, प्रभुपादांचे सुद्धा 30 मिनिट 40 मिनिट. कुठं विग्रह सेवा करता करता एका तासामध्ये 2 माझे प्रवचन ऐकून होऊन जातात, कळत सुद्धा नाही. पण त्याच्यामधनं, त्या प्रवचनामधनं जी आपल्याला भगवंताची जी ओढ पाहिजे ना, ती ओढ माझ्याकडे नाही आहे, तर ती ओढ गुरुकडे आहे, शिल प्रभुपादकडे आहे. तर ती जी ओढ आहे ती आपल्यामध्ये सुद्धा ती निर्माण होते जेव्हा आपण गुरुचे प्रवचन जेव्हाही आपण ऐकतो. आता आपल्याला भगवंताची खरंच ऍक्च्युली ओढ नाहीये, म्हणजे मी माझेही सांगते आहे की मला नाही आहे. मला अजिबात म्हणजे अजूनही खूप भौतिक मध्ये आपण फिरतो आहे, हे पाहिजे ते पाहिजे अमकट पाहिजे, भौतिक वस्तूमध्ये खूप आकर्षण आहे. पण जेव्हा जेव्हा आपण आपल्या गुरुचे प्रवचन किंवा शिल प्रभुपादांचे प्रवचन ऐकतो, तो जो भौतिक आकर्षण आहे तो हळूहळू शून्य होऊन जातो. आणि जे आध्यात्मिक आकर्षण आहे, कृष्ण प्रती आकर्षण, नाम प्रती आकर्षण, विग्रहांप्रती आकर्षण, किंवा श्रवण प्रती आकर्षण, किंवा काही सेवा प्रती आकर्षण जे आहे ते त्यांच्यामुळे निर्माण होतो. आपली योग्यता नाहीये, पण ते योग्यता आपल्याला देतात. कधी कधी म्हणतात की आम्ही योग्यता आमच्यामध्ये विकसित करतोय, योग्यता आहे आमच्याकडे, पण ती फक्त विकसित करतो, पण ऍक्च्युली विकसित नाही करत आहे आपण. आपण फक्त गुरु महाराजांच्या माध्यमानेच आपल्याला ती योग्यता मिळते. त्यांच्यामध्ये ती योग्यता आहे म्हणून ती योग्यता आपल्याकडे येते आहे. ज्याच्याकडे जी वस्तू असेल तोच ते देऊ शकणार ना. मी नेहमी म्हणत असते की माताजींना सांगेल मी बीएमडब्ल्यू द्या, बीएमडब्ल्यू कार द्या, तर माताजी म्हणाल माताजी माझ्याकडेच नाही, मी कसं देऊ तुम्हाला बीएमडब्ल्यू कार. तर ज्याच्याकडे जी वस्तू असेल ते देत. तर गुरुकडे अधिकार आहे, गुरुकडे योग्यता आहे, आणि ती योग्यता मग जेव्हा आपण गुरुच्या प्रती समर्पित भाव दाखवतो, मग ती योग्यता आपल्यामध्ये सुद्धा ट्रान्सफर होते, आपल्यामध्ये सुद्धा येते. आणि मग जेणेकरून आपणही दुसऱ्यांना कृष्णाच्या प्रती प्रभावित करू शकतो. तर मी आता एक लेक्चर मध्ये ऐकत होते की जर का कुणाला आनंदाची प्राप्ती पाहिजे, किती लोकांना आनंदाची प्राप्ती पाहिजे इकडे सगळ्यांना सांगा, मलाही पाहिजे. तर खरं आनंदाची प्राप्ती जर का कोणाला पाहिजे, तर त्याच्यासाठी फक्त एकच वस्तू करायची आहे, आणि ती आहे ते मनला शुद्ध करायचं आहे. शुद्ध मनच जे आहे तो आनंदी मन आहे. अ प्युअर माइंड इज अ हॅपी माइंड. शुद्ध मन असेल तरच तुम्ही आनंदात असेल. काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर घेऊन कोणी आनंद नाही राहील. कोणाला खूप काम वासना आहे. काम वासना म्हणजे काय की स्त्री पुरुषच फक्त आकर्षण नव्हे, पण वस्तूंमध्ये सुद्धा काम वासना आहे. कुणाला गाडीमध्ये आहे, कुणाला घरामध्ये आहे, कुणाला दागदागिनीमध्ये आहे, कुणाला पैशामध्ये आहे, कुणाला दारूमध्ये आहे. म्हणजे भक्तांचं नाही म्हणत आहे मी, बाकींचं म्हणणे ते. तर जास्त करून लोकांना दारू आणि बायको म्हणजे स्त्रीमध्ये आहे ऍक्च्युली. तर त्यामुळे ना ते लटकून भटकून राहतात इकडे या जगामध्ये. तर जोपर्यंत आपलं मन शुद्ध होत नाही तोपर्यंत जे आहे आपण कधीही आनंदात राहत नाही. तर ते म्हणाले रे आमच्या बरोबर ते चीटिंग झाली. आम्ही जेव्हा आलो तर सगळे म्हणाले जपमाला करा आणि आनंदात राहावा, चॅन्ट अँड बी हॅपी. हे तर आमच्या बरोबर धोका जाईल. पण त्याच्यामध्ये एक प्रभुपादांनी जे आहे ते जाणीव बुजून जोडलं नाही. चॅन्ट, स्ट्रगल अँड बी हॅपी. माळा करा, भगवंताचं नाव घ्या, संघर्ष करा, आणि मगच तुम्हाला आनंद मिळेल. संघर्षाशिवाय काही आनंद मिळतो का? एक साधा जो नोकरी करतो ना तोही 1 तारखे ते 30 तारखेपर्यंत संघर्ष करतो, तर त्याला पुढच्या 1 तारखेला पगार मिळतो. तर फ्री मध्ये तर काही नाही मिळणार ना की या 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 पगार घ्या काही न काम करण्यासाठी, असं तर नाहीये ना. तर आपला पगार काय आहे? आपला पगार जो आहे तोच आहे की आपण संघर्ष करून मग आपल्याला आनंद प्राप्त होतो. आनंद हा आपला पगार आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? रोज सकाळी लवकर उठून संघर्ष करावं लागतं. त्याच्यासाठी रोज रात्री बरोबर झोपावं लागतं.
आणि तो संघर्ष आपल्याला करावा लागतो. तर म्हणतात की ही जी भावभक्ती आहे ते म्हणतात की प्रामाणिकपणे ज्याला जी आहे ती ओढ आहे भगवंताच्या प्रती किंवा भगवंताच्या सेवा प्रत्ये ओढ आहे. ऍक्च्युली फक्त भगवंताच्या प्रत्ये तर आहेच, पण भगवंत आणि भगवंताच्या प्रती सेवाची जी ओढ आहे तरच जी आहे ही जी साधना भक्ती जी आहे ती भावभक्तीमध्ये काय होते, परिवर्तित होते. आणि ही प्रामाणिकपणे जेव्हा ही ओढ असते तर साधना भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ती अगदी लगेच भावभक्ती जी आहे ती प्रकट करू शकते किंवा उद्भूत करू शकते. ती ही साधना भक्तीचा पॉवर आहे, शक्ती आहे ती. तर भक्तांना जी आहे प्रगती करायची आहे आणि चांगली प्रगती करायची, असं नाही की फालतू काहीतरी प्रगती करायची आहे, पण काहीतरी टँजेबल प्रगती करायची आहे. तर त्यांनी जी आहे ती आपली साधना भक्ती जी आहे त्याला जी आहे ते म्हणतात मेकॅनिकल नाही व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये डिझायरलेसनेस म्हणजे असं नाही की नाही मला काय इच्छा नाही, नाही इच्छा असायला पाहिजे. ही काय इच्छा असायला पाहिजे की मला भगवंताचं नाव अगदी ध्यानपूर्वक घ्यायचं, मला भगवंताची सेवा करायची. मला जे आपण म्हणतो ना की इच्छा काय नाही करायची, भगवंताला सगळं माहिती आहे आणि भगवंत सगळं जाणतात. नाही, रोज प्रार्थना करा. भगवंत मला इच्छा आहे की तुमचं नाम स्मरण जे आहे मी अगदी ध्यान पूर्ण करू शकते. भगवंत मला तुमचे जे गुणगान आहे ते ध्यानपूर्वक ऐकायचे आहेत. ही इच्छा रोज करायला पाहिजे. कधी कधी म्हणतात ना कोई इच्छा नहीं है, कोई इच्छा नहीं है मुझे, सब सब अच्छा है, सब चंगा है, सब चंगा है. नाही, पण आपल्या भक्तांनी रोज आध्यात्मिक इच्छा करायलाच पाहिजे. रोज रात्री झोपताना भगवंत माझी इच्छा आहे उद्या मी तुमचं नाव जे आहे ते खूप स्पष्टपणे आणि ध्यानपूर्ण जे आहे मी घेऊ. भगवंत मी जे तुमच्याबद्दल नाम गुण रूप लीला मी ऐकते आहे तर ते ध्यानपूर्वक ऐकू आणि जे मी ऐकलेलं आहे ते मी माझ्या आयुष्यामध्ये मी अंमल करू. नाही तर कधी कधी काय इस्कॉन इस कान से इस कान हे आपलं असंच कधी कधी होऊन जातं. पण नाही, आपल्याला मननम करायला पाहिजे की आपण आपल्या गुरु महाराजांकडनं आज काय ऐकलेलं आहे ते लिहून टाकायला पाहिजे, रोज नोट्स बनवायला पाहिजे. आता माझी मम्मी, मी तुम्हाला सांगितलं ना, 5-5, 6-6 तास फक्त श्रवण करते आणि फक्त प्लेन श्रवणम नाही करत, ती श्रवणम करत लिहिली जाते. आमच्या घरात पुस्तकांचा पूर्ण असं नाही का ढिगार झालेला आहे. तर मम्मी जेव्हा नसते ना तर मी काय करते, जे गुजराती बायका आहेत ना त्यांना वाटप नाही करून ठेवते तिचे पुस्तकं. तिला कळतच नाही की मी किती लिहिलं आणि किती काय झालं. मम्मी मग म्हणजे अगं ही पुस्तकं कुठे गेली? मी म्हणलं नाही, मी त्याला ना पलंगाच्या खाली ठेवलेले ते जागा करण्यासाठी. पण ऍक्च्युली पलंगाच्या खाली नसते ती पुस्तकं. गुजराती बायकांना काय की ती गुजरातीमध्ये लिहिते ना, तर ऐकते हिंदीमध्ये आणि त्याला गुजरातीमध्ये, तर जेवढ्या गुजराती बायका आहेत, त्यांना वाटप नाही करून टाकते मी. तर ही जी श्रवण कर पुढे मी सुद्धा काय करायचं घरामध्ये जागा करण्यासाठी. तर ही जी भगवंतासाठी जी ओढ आहे ती ओढ खूप तीव्र आपल्याकडे असायला पाहिजे. आणि म्हणून जे आहे रोज रोज आपल्याला ती कळ असायला पाहिजे की नाही मला श्रवणम करायचंय, मला कीर्तनम करायचं आहे. आणि याच्यासाठी काही शिक्षणाची अजिबात गरज नाहीये. जे तुम्ही आपल्या गुरु महाराजांकडनं ऐकलेलं आहे, जे आपण भागवतम मध्ये प्रवचन मध्ये ऐकलेले, 2 शब्द चालता चालता कुणालाही सांगून टाका, काय हरकत नाही. मी घरात असले ना तर माझी जी बाई आहे ना ती झाडू पोछा करणारी, मी रोज तिला आपलं एखादं हे करते, ऐकता ऐकता जरी तिला इंटरेस्ट असेल नसेल मला काही फरक नाही पडत, पण मी तिला रोज काही ना काहीतरी ऐकवतेच तिला. 10 मिनिटं असो 20 मिनिटं असो, कधी अर्धा तास सुद्धा जातो तिचा. म्हणजे बस जरा आता मला जायचंय. तर कुणालाही ऐकवा, आपलं शुद्धीकरण होतंय. आणि आपल्या शुद्धीकरणासाठी आपल्याला थोडं तरी स्वार्थी असायलाच पाहिजे, राईट. तर चला मग प्रभुपाद काय म्हणतात की ही जी साधना आहे, प्रॅक्टिस आहे, ती जी आहे ती पूर्ण नाही आहे. कारण की म्हणतात की ही जी साधना भक्ती आपण जे करतो त्याला पूर्णपणे प्रभुपाद म्हणतात आपण वर्णन नाही करू शकत. कारण की
साधना किंवा अभ्यास म्हणजेच काय, की आपल्याला काय प्रयास करायला पाहिजे किंवा काहीतरी श्रम करायला पाहिजे किंवा संघर्ष आहे, की कुठली तरी जी आहे एक कला आहे जी माझ्यामध्ये नाहीये आणि ती कलामध्ये अगदी परफेक्ट होण्यासाठी तुम्हाला रोज रोज करावं लागेल. आता कोणी म्हणेल का, मी आता जप करण्यामध्ये अगदी म्हणजे असा परफेक्ट झालेलो आहे, का अगदी एक्सपर्ट झालेलो आहे, कोणी नाही म्हणेल. तर ही जी साधना भक्ती आहे, ती काय आहे, की कोणी इव्हन गोपी सुद्धा म्हणतात, की आम्ही अजून भगवंताचं नाव घेण्यासाठी एवढे परफेक्ट नाही. गोप्यांना तर भगवंताचं समोरासमोर दर्शन मिळतंय. ते सुद्धा विनम्र भावाने म्हणतात, की आम्ही अजूनही भगवंताचं नाव स्पष्टपणे उच्चारण करत नाही, का भगवंताचं नाव घेताना आम्हाला काही भावना नाही आहे. ते असं म्हणतात. तर मग आपण तर काय आहोत? तर ही हा ऍक्च्युली अभ्यास आहे ना, हा अभ्यास काही नकली अभ्यास नाही आहे. हा अभ्यास काही काहीतरी नकली वस्तू प्राप्त करण्यासाठी अभ्यास नाही आहे. जसं काही लोक आहे ना क्रिकेटचा अभ्यास करतात, पण त्यांना त्याच्याने काय मिळतं? पैसे मिळतो, यश मिळतो. पण हा यश आणि पैसा काय भौतिक आहे, आध्यात्मिक नाही आहे. पण आपण जो अभ्यास करतो आहे, तो आध्यात्मिक फळ प्राप्ती करण्यासाठी करते तो अभ्यास, किंवा काहीतरी नकली वस्तू प्राप्त करण्यासाठी नाहीये. कृष्ण नकली आहे का? कृष्ण असली आहे. कृष्ण आणि कृष्णाच्या नावामध्ये आपल्याला माहिती की काय अंतर नाही आहे. तर ते प्राप्त करण्यासाठी आपण जो आहे अभ्यास करतो. तर प्रभुपाद जे आहे त्यांची स्वतःच उदाहरण देत आहे, की आपण कसं जे आहे आपली मन आणि इंद्रिया जी अगदी सुप्त झालेली आहे म्हणजे झोपलेली आहे आणि त्यांना कसं जागृत करू शकतो, ते फक्त भगवंताचं नाव घेऊनच जे आहे करू शकतो. जसं एक छोटं बाळ आहे है ना, तर तो हळूहळू सरकत सरकत जातो. मग तो थोडा आपला घुटण्यांवरती तो थोडं जरा आपल्या रेंगायला शिकतो. मग थोडं भिंत भिंत धरून धरून तो चालायला लागतो आणि मग तो पळायला लागतो. तर या अभ्यासामध्ये एक छोटं बाळ सुद्धा याचा अभ्यास करू शकतो. तर मोठे जण तर आपण करूच शकतो, कारण की आपल्याला भगवंतानी काय दिलेली आहे? जीभ दिलेली आहे. जीभ कशासाठी दिलेली आहे? फक्त भगवंताचं नाव घेण्यासाठी आणि त्यांचे गुणगान करण्यासाठी. पण बाहेरची लोक काय करतायत? ह्याची निंदा, त्याची निंदा, हे आपलं स्त्री पुरुषाच्या संबंधाबद्दल बोलतायत किंवा त्यांची टीका टिप्पणी करतायत किंवा त्यांचे गुणगान करतायत. पण ज्याचे गुणगान करायचे आहेत त्याचे गुणगान अजिबात करत नाही आहे. तर श्रील प्रभुपाद म्हणून तेच म्हणतात, की हा जो भौतिक जगत आहे तो जो आहे दुःखालयम अशाश्वतम आहे आणि या भौतिक जगतमध्ये कुणालाही आनंद मिळणार नाही. म्हणाल का? एक सेकंड. तर या भौतिक जगतमध्ये जेव्हाही आपण कुठलेही कर्म करत आहोत, तर हे जेव्हा कर्म करतो आपल्याला फक्त दुःखच मिळत आहे. जे बाहेरचे लोक कर्म करतात ना, तर त्यांना फक्त स्वतःला दुःखच मिळत आहे. पण मग जेव्हा गुरु आपल्या आयुष्यात येतात, आता परत जरा गुरुच्या टॉपिक वरती येतोय आपण, तर जेव्हा गुरु आपल्या आयुष्यात येतात, तर गुरु जे आहे ते सायकॅट्रिस्ट सारखे आहेत. सायकॅट्रिस्ट म्हणजे काय? आपलं मनोविज्ञान जे आहे बरोबर ओळखतात. हिच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, हिचं मनोविज्ञान काय आहे, है ना. तर ते म्हणतात की गुरु जे आहे ते सायकॅट्रिस्ट आहे आणि पेशंटला जे आहे एक पवित्र वातावरण मध्ये खेचून घेऊन येतात आणि पवित्र मन सुद्धा करून घेतात किंवा इंद्रियांना सुद्धा गुरु पवित्र करू शकतात.
तर आता कोणी म्हणेल, अरे मन आणि इंद्रिय गुरु कसे पवित्र करू शकतात? तर गुरु आपल्याला काहीतरी नियम देतात आणि प्रवचन माध्यमच्या माध्यमाने म्हणतात, हे करा आणि हे नाही करा ना, डूज अँड डोंट्स. हे नाही करायचे आहे, हे अनुकूल आहे तर ह्याला स्वीकार करा, हे प्रतिकूल आहे याला त्याग करून द्यायचा. तर म्हणून जे आहे श्री गुरूंच्या मध्ये ती कला आहे, जेणेकरून जे आहे ते शिष्यांमध्ये त्याचा जो ओरिजिनल स्वभाव आहे, स्वभाव काय आपल्या जीवेर स्वरूप कृष्णेर नित्य दास, तर तो जो स्वभाव आहे तो बाहेर काढतात. तो जो झोपलेला स्वभाव आहे, जो ऍक्च्युली आत्मानी भगवंताचीच सेवा करायची आहे, पण आता जे 3 गुणांमुळे जे आहे ती झाकली गेलेली आहे, तर तो जो ओरिजिनल स्वभाव आहे, मूळ स्वभाव जो आहे, ते गुरुकडे ती कला आहे की ती बाहेर खेचून काढू शकतात. आणि ते कशाच्या माध्यमाने? ते साधना भक्तीच्याच माध्यमाने ते खेचू शकतात. तर चला, आता साधना भक्तीचा सार काय आहे? व्हॉट इज द एसेन्स ऑफ साधना भक्ती बघूया आपण. तर साधना भक्तीचा सार हाच आहे की आपण आपलं जे मन जे आहे ते भगवंताच्या श्री चरणावरती गुंतून ठेवूया, फिक्स करूया मनाला. केन प्रकारेनं जे आहे ते आपण जे आहे भगवंताच्या श्री चरणावरती आपण, साधना भक्तीचा सार हेच आहे. तर आणि कुठल्याही प्रकाराने श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्य, आत्मनिवेदनम. तर नारद मुनी जे आहे, भागवतमचा एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये नारद मुनी म्हणतात की शिशुपाल आणि कंस जे आहे ते सुद्धा जे आहे त्यांना मुक्ती मिळाली, कारण त्यांनी सुद्धा भगवंताच्या वरती त्यांचं मन जे आहे ते गुंतून ठेवलं होतं किंवा काय म्हणतात स्मरण केलं होतं त्यांचं. आणि जरीही जे आहे नफरत को क्या बोलते हिंदी मराठी में, हा, जरीही द्वेष भावाने त्यांनी कृष्णाचं स्मरण केलं आहे किंवा भयच्या कारण, कंसनी भयच्या कारण केलं होतं आणि शिशुपालनी द्वेषच्या कारण केलं होतं, राईट. तर तरीही त्यांना काय मिळालं? त्यांना मुक्ती मिळाली. हे आहे कृष्ण स्मरणची शक्ती, पॉवर त्याचा. आणि जर का आहे, जरी कोणीही जे आहे आपलं जे मन आहे भगवंतावरती जे आहे गुंतून ठेवणार, तर तो सुद्धा पवित्र त्याचं मन होऊन जाईल. पण प्रभुपाद हे सुद्धा म्हणतात की कशाला आपल्याला भगवंताला प्रतिकूल रूपने स्मरण करायला पाहिजे? अनुकूल रूप मध्येच आपण स्मरण करा ना, की भगवंत जे आहे ते माझे हितेची आहे, भगवंत जे आहे नेहमी माझ्याबद्दल विचार करतात, भगवंत माझ्यावरती खूप दयाळू कृपाळू आहे, राईट. तर जेव्हा आपण भगवंताबद्दल स्मरण करतो, तर हाच साधना भक्तीचा सार आहे. आणि त्याच्याने हा शिष्याला काय मदत मिळते आहे की गुरुच्या प्रती आपली रोज जी सेवा आहे, जी निर्धारित आपली जिम्मेवारी आहे, ड्युटी म्हणतो ना आपण, ती रोज करू शकतो. तर प्रभुपाद म्हणतात की हे आचार्याची ऍक्च्युली ड्युटी आहे की नेहमी असे मार्ग शोधायचे जेणेकरून हा जो शिष्य आहे तो नेहमी आपलं मन जो आहे कृष्णमध्ये गुंतून ठेवणार किंवा त्यांच्या श्री चरणावरती स्मरण करते. आणि प्रभुपाद येथे सुद्धा म्हणतात की म्हणूनच चैतन्य महाप्रभूंनी हरे कृष्ण महामंत्र कीर्तनावरती खूप जोर दिलेला आहे की हे सर्वात उत्तम प्रकारची साधना आहे. कारण की जेव्हा जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्र करतो तेव्हा आपण आपलं जे मन आहे ते भगवंतावरती जे आहे ते स्मरण करतो ते भगवंताचं. आता 2 प्रकारची साधना भक्ती आहे, तर याच्या बरोबर जरा चर्चा करूया. पहिली साधना भक्ती आहे वैधी साधना भक्ती
आणि दुसरी जी आहे ती रागानुगा साधना भक्ती आहे. रागानुगा भक्ती आहे, सॉरी. तर कोणी म्हणेल या दोघांमध्ये अंतर काय आहे? वैदी साधना भक्ती है ना, वैदी म्हणजे विधी, काहीतरी विधी असते, त्या विधीप्रमाणे जेव्हा आपण चालतो तर ती आपल्याला राग अनुग है ना, रागानुग भक्तीपर्यंत घेऊन जाते. तर दोघांमध्ये जो आहे फरक काय आहे की त्यांचं जे प्रेरणाचं स्तोत्र काय आहे, वैदिक साधना भक्तीचे प्रेरणाचं स्तोत्र काय आहे किंवा रागानुगा भक्तीच्या प्रेरणाचं स्तोत्र काय आहे. तर रागानुगामध्ये त्यांचं जी प्रेरणा कुठनं येते, ती खूप स्वाभाविकी आकर्षण आहे भक्तीच्या प्रती किंवा नवदा भक्तीच्या प्रती, ते स्वाभाविक आकर्षण आहे. आणि वैदिक साधना भक्तीमध्ये हे आकर्षण नाही आहे. पण कुणावर आपण अवलंबून आहे, तर आपण दुसऱ्यांच्या वरती अवलंबून आहे ती प्रेरणा घेण्यासाठी. आणि ती जी प्रेरणा आहे ती कुणाकडनं येते, ती आपल्याला गुरुच्या मार्गदर्शन किंवा आदेशाच्या कडनं येते किंवा साधू किंवा शास्त्रांच्या माध्यमाने ती प्रेरणा आपल्याला मिळते. म्हणून मी नेहमी सांगते, माझी बुद्धी नाही आहे. माझी बुद्धी जी आहे ती फक्त गुरु, साधू आणि शास्त्रच आहे. मी माझी बुद्धी अजिबात चालवत नाही, कारण की माझी बुद्धीने आजपर्यंत मला खूप ठगलेलं आहे. मला खूप धोका दिलेला आहे माझ्या बुद्धीने. तर मी आता गुरु, साधू आणि शास्त्राच्या बुद्धीप्रमाणे मी चालणार आहे. आणि श्रील प्रभुपाद तेच म्हणतात की सुरुवातीला जेव्हा आपण गुरुचे आदेशप्रमाणे रोज लवकर उठतो, आरती करतो, तर तेव्हा आपल्याला भगवंताप्रती खरी जी आहे आकर्षण किंवा आसक्ती निर्माण होते गुरुच्या आदेशप्रमाणे, राईट. तर म्हणून लवकर उठणे हा आपल्या साधनेचा सर्वात मोठा जे आहे भाग आहे. जो लवकर उठत नाही तो निशाचर प्राणी सारखा आहे. निशाचर प्राणी म्हणजे काय माहितीये का? निशाचर प्राणी म्हणजे त्याला आपल्या आयुष्याची दिशा काय आहे त्याला माहितीच नाहीये. तर किमान 4-4:30 पर्यंत तरी माणसांनी उठावे, त्याच्यासाठी लवकर झोपावं लागेल. तर जेव्हा ही आसक्ती निर्माण होते, तर खूप स्वाभाविकी तो जो आहे भगवंताचा श्रृंगार करणार किंवा वेगवेगळे प्रकारचे भगवंतासाठी वस्त्र बनवणार किंवा वेगवेगळे योजना करणार की मी सेवा कशी चांगली करू शकते. किंवा मी हे नाही म्हणत की माझ्याकडे खूप चांगली अशी भावना वगैरे आहे. हे भावना अजून मला माहित नाही किती जन्म लागतील मलाही. पण मी बघितलेलं आहे आणि खूप सारे माझे जे फ्रेंड्स जे विग्रह सेवा करतात, मैत्रिणी जी आहेत किंवा भक्तांची कडनं मी जे ऐकते, ते म्हणतात की जे कोणी विग्रह सेवा करतो त्याला खूप आसक्ती निर्माण होते आपल्या विग्रहांच्या प्रती. तुम्ही बघा ना, परमपूज्य आयेंद्र प्रभू जे आहेत ना, तर त्यांना खूप आपल्या विग्रहाच्या प्रती आसक्त होती. तर तुम्हाला माहिती आहे ना त्यांचं कसं झालं होतं मृत्यू? हा हा, ते सिलेंडर फाटलं आणि त्यांचा रूम असा होता की जोपर्यंत ते उघडत नाही ना तोपर्यंत बाहेरनं कोणी आतमध्ये येऊ नाही शकत. तर अगदी त्यावेळेस 2011 मध्ये त्यांचं ते इतकं टेक्नॉलॉजीच्या प्रमाणे त्यांचा रूम बनवलेला होता आणि सिलेंडर फाटलं म्हणून त्यांचं जे देह आहे ते असं लुळं झालं की ते तिथपर्यंत सुद्धा पोहोचू नाही शकले. मग जेव्हा त्यांना कळालं ना की आता आपला वेळ आलेला आहे जायचा, तर त्यांनी जे आहे नित्यानंद महाप्रभूंचे चरण धरून ठेवले होते विग्रहांचे. त्यांच्याकडे नित्यानंद महाप्रभूचे खूप मोठं विग्रह होतं. तर ते विग्रहाच्या चरणला धरून ठेवले आणि जे चरण धरून धरून त्यांनी भगवधाम गेले. त्यांना कळालं होतं. पण आता विचार करा ना की भगवंत कुणाला मदत करतील, जे आजीवन ज्यांनी भगवंताचं निरंतर नाव घेतलेलं आहे, तर शेवटी आपल्याला सहाय्य करायला येतील. जे फक्त तफरीगिरी केली ना, तफरी म्हणजे काय? हा ठीक आहे करतोय आम्ही, हरे कृष्ण हरे कृष्ण.
ते त्यांना असं नाही प्राप्त होणार भगवंत. का शेवटी भगवंताचं नाव सुद्धा नाही, काही ऍक्सिडेंट झाला, हे झालं, इकडे झालं, तिकडे झालं, कोमामध्ये गेला, असंच गेला. आणि मग आपण म्हणतो हा तो भगवतधाम गेला, तो भगवतधाम गेला. पण भगवंतांनी भगवद्गीतामध्ये काय सांगितलेलं आहे, हे आपण त्यांच्या परिवारच्या लोकांना वाईट वाटू नये म्हणून आपण म्हणतो ते भगवतधाम गेलेलं आहे. आणि हे जे खातं आहे ना, हे बाहेर ना आपल्यालाही नाही माहिती ऍक्च्युली, की भगवंताची अहेतुकी कृपा कुठे कुणावरती हे होणार आहे ते माहित नाही आपल्याला, की एखाद्याला घेऊ सुद्धा शकतात भगवंत आणि एखाद्याला नवीन जन्म सुद्धा देऊ शकतात भगवंत. हा करेक्ट. आपली काय योग्यता आहे आपल्याला माहितीये, की बाबा आपल्याला अजून 4-5 जन्म तरी आहे. काय लोक विनम्रतामुळे म्हणतात नाही मला 10 जन्म आहे, काय अजून विनम्र असेल म्हणेल 20 जन्म. राईट. तर विनम्रता ज्याची जास्त वाढवलेली नाही, जसं आपलं मुकुंदांनी सांगितलं की मला भगवंत जे आहे करोडो जन्मानंतरही दर्शन येते, तर नाचायला लागले होते. त्याने करोड जन्मानंतरही मला भगवंत दर्शन देते. तर एकेकाची विनम्रताच्या ह्याच्याप्रमाणे आहे. तर म्हणून जे आहे, अगर कोणी विग्रह सेवामध्ये जे आहे, आता विग्रह सेवा फक्त घराची नाही. जर का तुम्हाला असं वाटत असेल की मी घरी विग्रह सेवा नाही करू शकत, तर आपण मंदिरामध्ये येऊन विग्रह सेवा करू शकतो. आणि विग्रह सेवा म्हणजे हे नाही की आरती करायची किंवा त्यांना ड्रेसिंग करायचं किंवा हे नाही. विग्रहांची खूप सेवा असते. आता विग्रह जिकडे आहे ना राधावृंदावन, त्यांच्या पाठीमागे, त्या भिंतीच्या पाठीमागं त्यांचं पूर्ण स्टोर आहे. त्यांचे दागिने आहेत, त्यांना चांगल्या प्रमाणे आपण अरेंज करू शकतो, लावू शकतो. त्यांचे कपडे आहेत, त्यांची भांडी आहेत, त्यांचं जे विग्रह सेवामध्ये कुकिंग सुद्धा येतो हा, किंवा किचन साफ करणे, पाठीमागचं एरिया साफ करणे, ही सगळी विग्रह सेवामध्ये येते. काही लोकांना वाटतं विग्रह सेवा म्हणजे फक्त शृंगार करणे किंवा फक्त आरती करणे, पण ही खूप चुकीची ऍक्च्युली धारणा आहे. हा हा करेक्ट. तर इवन बाहेर राहूनही विग्रहाचे गुणगान करणे हेही विग्रह सेवा आहे. कोणाला म्हणलं चला बरं झालं माताजी आनंदाची जरा बातमी दिली. ते जरा एक नाही का जिम्मेदारी, एक तर आमच्या मुलांची जिम्मेदारी, अजून 2 राधाकृष्ण असेल किंवा गौरनीता असेल किंवा जगन्नाथ बल असेल, त्यांची सुद्धा जिम्मेदारी कोण घेणार. काल माझी एक मैत्रीण आली होती रात्री, मी तिला एक चरणशिला जी आहे भगवंताची, तिला गिफ्ट मध्ये दिलं मी, ती घ्यायला आली होती. तर ती माझे सगळे शालिग्राम शिलाला मोजत होती. ती म्हणाली काय ग, तुझे 21 शालिग्राम शिला आणि जगन्नाथ बलदेव सुभद्रा 3, 24, नरसिंहदेव 25, लड्डू गोपाल 26, तुझ्याकडे एवढे सगळे मुलं बाळ आहेत, तू कशी सांभाळते. म्हणजे तो ते मी त्यांना नाही सांभाळत, ते मला सांभाळत आहेत. आणि वेळ निघून येतो, ज्याला आपली रुची असते ना तर ऑटोमॅटिकली वेळ निघून येतो. ऍक्च्युली माझी ना विग्रहमध्ये एवढी रुची नव्हती, पण जेव्हापासून महाराज अंतर्धान झाले, तर मला एक असं नाही का जिम्मेदारीचं असं, पहिले महाराजांनी जेव्हा इन्स्टॉल केलं जगन्नाथ बलदेव सुभद्रा, ते म्हणाले की आठवड्यातनं एकदा तुम्ही ड्रेसिंग करा. तर मला हा ठीक आहे. पण मग माझ्या बहिणीला त्यांनी सांगितलं होतं, जेव्हा माझ्या बहिणीच्या घरी ते राहायला आले होते ना 3 दिवस, कारण की कुंजबिहारीचं जे संन्यासीचं रूम होतं ना ते रेनोव्हेशनला होतं. तर मग कॉंग्रिगेशनने असं डिसाईड केलं की यांच्या घरी महाराजांना 3 दिवस राहून द्या. तर महाराज तिकडे 3 दिवस राहिले. तर महाराजांनी त्यावेळेस विचारलं की तुम्ही कितींदा करतात. ते म्हणतात महाराज आम्ही आठवड्यातनं एकदाच करतो. तर महाराज त्यावेळेस तिला म्हणाले की किती वेळ लागतो विग्रह सेवा, रोज करायला पाहिजे. पण तो आदेश फक्त कानापर्यंत पोचला, पण तो हृदयापर्यंत पोचला नाही. महाराज गेल्यानंतर ते सगळे आदेश हृदयावरती पोचायला सुरू झाले. आणि आजही महाराज प्रत्येक शिष्याच्या स्वप्नामध्ये येऊन त्यांना मार्गदर्शन देत आहे. कितीही माझ्या गुरु बहिणींबरोबर, भावांबरोबर मी जेव्हा आम्ही भेटतो, आता आमच्याकडे एकच चर्चा आहे महाराजांचे गुणगान करणे.
तर किती लोक मला सांगतात आता मी हे नाही करत होतं महाराजांनी आता मला हे करायला सांगितलं, मी हे जप चांगलं नव्हतं करत महाराजांनी सांगितलं ध्यानपूर्वक जप करो, आणि बरोबर त्याचं ध्यानपूर्वक जप होतंय. कोणी बरोबर वाचन नाही करत, महाराज येऊन सांगतात तुझं वाचन चांगलं नाही, तू वाचन कर. तर किती म्हणजे गुरु जे आहे ना ते खूप असे आपण काय म्हणतात त्याला, हाजरे हाजूर म्हणतो ना त्याला, काय म्हणतात ते, प्रकटी रूप मध्ये आहे. जसं आपण त्यांचं प्रणाम मंत्र जेव्हा आपण उच्चारण करतोय तर लगेच ते आपल्या समोर उभे आहेत. जसं आपण हरे कृष्ण महामंत्र करतो तरी भगवंत आपल्या समोर उभे आहेत. तरी जेव्हा आपण जेव्हा गुरु महाराजांचा प्रणाम मंत्र जेव्हा उच्चारण करत आहे तर लगेच आपल्या मार्गदर्शनासाठी गुरु आपल्या समोर उभे आहेत. पण फक्त आपल्याला ती जी म्हणते ना तो सिग्नल मिळण्याची वेळ आहे की नाही मी प्रणाम मंत्र उच्चारण केलेलं आहे, आता महाराज आहे तिकडे. म्हणूनच आपण लुळे आहोत. लुळे म्हणजे काय, हँडिकॅप है ना म्हणतात ना. तर माझ्यामध्ये काय क्षमता नाहीये की मी भगवंताचं नावाचं उच्चारण करू. तर जेव्हा आपण जपमाला जेव्हा सुरू करतो तर तेव्हा पहिले आपण आपल्या गुरु महाराजांचं प्रणाम मंत्र, प्रभुपादांचं प्रणाम मंत्र आणि मग चैतन्य महाप्रभूंचं प्रणाम मंत्र, पंचतत्व प्रणाम मंत्र म्हणतो. हे प्रणाम मंत्र आपण का म्हणतो, कारण की मी कंगाल आहे, माझ्यामध्ये शक्ती नाहीये, बुद्धी नाही आहे. ते काय आहे, शक्ती बुद्धी हीन आम्ही अति हीन. माझ्याकडे नाही आहे ती शक्ती आणि तुमच्याकडे ती शक्ती आहे, प्लीज मला ती शक्ती द्या. माझ्याकडे नाही आहे, माझ्याकडे मन सुद्धा नाहीये भगवंताचं नाव घेण्यासाठी, रुची सुद्धा नाही आहे. पण तुमचं प्रणाम मंत्र मध्ये काय जादू आहे मला माहित नाही आहे की जसं प्रणाम मंत्र उच्चारण कराल ना अशी अंगात अशी आपली एक विजळी चमकायला सुरू होते की नाही आता करायचं आहे, फटाफट 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 ती विजळी चमकायला लागते. तर आपल्याला आहे ना ती शक्ती ओळखायची याची ती हे असायला पाहिजे की आपल्या गुरुच्या प्रणाम मंत्रामध्ये खूप शक्ती आहे. चालता चालताय तुम्ही 10 वेळा त्यांचं प्रणाम मंत्र बोला तरी तो शरणागतीचा भाव निर्माण होईल गुरुच्या प्रती. आणि जेव्हा प्रणाम मंत्र म्हणतात ना तेव्हा त्यांचे आदेश पालन करण्यासाठी सुद्धा ती शक्ती मिळेल आपल्याला. तर हा प्रणाम मंत्राचा ही शक्ती आहे. तर ह्याला खूप म्हणतात ना की असं साधारण नाही मोजायला पाहिजे प्रणाम शक्तीला, प्रणाम मंत्राला. अच्छा, तर आता हे दोघांचं आपलं भेद कळालं का आपल्याला की वैदिक साधना भक्ती आणि रागा साधना भक्तीमध्ये भेद काय आहे. भेद त्यांच्या मूळ स्तोत्रमध्ये आहे. रागानुगाची जी प्रेरणा कुठनं येते आहे, स्वाभाविकी आकर्षण सेवेसाठी किंवा भक्ती करण्यासाठी. आणि वैदिक साधना भक्तीमध्ये काही असं आकर्षण नाही आहे. आपल्याला दुसऱ्यांवरती अवलंबून याने गुरुवरती आपण गुरुच्या प्रेरणावरती आपण अवलंबून आहे आणि गुरूंच्या आदेशवरती आपण अवलंबून आहे आणि शास्त्राच्या आदेशावरती आपण अवलंबून आहे. तर ओके, प्रेरणा स्तोत्र रागानुगा जी भक्ती आहे ना त्याचं अगदी स्वाभाविक नॅचरल अट्रॅक्शन आहे. पण तो नॅचरल अट्रॅक्शन केव्हा येतो, स्वाभाविक आकर्षण केव्हा येतो, जेव्हा आपण निरंतर साधना भक्ती किंवा वैदी भक्ती रोज 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 गुरुच्या आदेशाप्रमाणे करतो. म्हणून म्हणतात ना की गुरुची आदेश अवज्ञा करणे एक मोठा वैष्णव अपराध आहे. गुरुनी आदेश प्रवचन मध्ये काय दिलं आणि आपण पालन नाही करत आहोत तर ऍक्च्युली ते अपराधच करत आहोत. म्हणून जेव्हा गुरुचे काही प्रवचन आपण ऐकतोय ना तर एक लिस्ट बनवायची की गुरु महाराजांना काय काय पाहिजे, काय काय आवडतं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण कधी कधी नाही का जे आवडतं ते सांगतो ना, तर एक लिस्ट बनवायला पाहिजे की माझ्या गुरूंना हे आवडतं, माझ्या गुरूंना ते आवडतं, माझ्या गुरूंना असं केलेलं पाहिजे, तसं केलेलं पाहिजे. ती लिस्ट बनवा, तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल. मग हळूहळू अभ्यास करत गेला ना तर गुरुच्या आदेशचं पालन करणं म्हणजेच कृष्णाचा आदेश पालन करण्याच्या बरोबर आहे. कारण की गुरु कृष्णाच्या विरुद्ध जाऊन काय सांगणार नाही आहे. गुरु त्यांच्या गुरुच्या
जे आहे आदेश दिलेला त्यांच्या विरुद्ध काहीच करणार नाही आहे. तर गुरुचा आदेश पालन करणे म्हणजे कृष्णाचाच आदेश पालन करणं आहे. गुरु सगळं भगवद्गीता भागवतम मधलं सगळं सांगतात, चैतन्य चरितामृत मधलं सगळं सांगतात. चला आता जरा आपण वैदिक साधना भक्तीची व्याख्या बघूया. आणि ही जी वैदिक साधना भक्ती करण्यासाठी ही जी प्रेरणा येते, आपण कशी प्रेरणा प्राप्त करू शकतो. आपण फक्त सांगितलं प्रेरणा प्राप्त होते बाहेरनं, गुरुच्या आदेश करणं, पण ती कशी करायची ते आपण बघूया. तर प्रभुपाद काय म्हणतात की वैदिक साधना भक्ती म्हणजे जेव्हा माझ्याकडे काही आसक्ती नाही आहे किंवा त्वरित प्रेम भगवंताची सेवा करण्यासाठी नाही आहे आणि मी जी आहे भगवंताची सेवा करती आहे फक्त गुरुच्या आदेशप्रमाणे, है ना, किंवा शास्त्राच्या आदेशप्रमाणे. तर हे म्हणतात की याला ऑब्लिगेटरी सर्व्हिस म्हणतात. ऑब्लिगेटरी म्हणजे काय? व्हॉट डू यू से फॉर ऑब्लिगेटरी सर्व्हिस? गुगल ट्रान्सलेट करूया आपण. अनिवार्य सेवा. राईट, थँक्यू. ही जी अनिवार्य सेवा आहे ती करतो आपण, कारण की अनिवार्य म्हणजे काय? कंपल्सरी करायची आहे. याच्या विना आपली सुटका नाही आहे. म्हणजे जप केल्याशिवाय आपली सुटका आहे का? नाही आहे, है ना. तर आपल्याला हे नाही समजायला पाहिजे की वैदिक साधना भक्ती आहे ना ती खूप कमी कमतरता आहे त्याच्यामध्ये किंवा कमी आहे, है ना. वैदिक साधना भक्ती म्हणजे काय की भगवंत आणि भक्तामध्ये जे आहे तो एक आदान प्रदान, प्रेमाचा आदान प्रदान आहे. वैदिक साधना भक्ती भक्त आणि भगवंताच्या मध्ये काय आहे? प्रेमाचा आदान प्रदान आहे. जेणेकरून जे आहे एक भक्त जो आहे तो आपल्याला गुरु आणि शास्त्राच्या चरणामध्ये ठेवतोय किंवा त्यांच्या आदेशप्रमाणे चालतोय. आणि ही जी वैदिक साधना भक्ती आहे ते रागानुगा भक्तीचीच एक शाखा आहे. वैदिक साधना भक्ती रागानुगा साधनाची किंवा रागगुणा भक्तीचीच एक शाखा आहे. तर जेव्हा आपल्याला एक प्रेरणा मिळते, आता त्याचं मी असं टायटल दिलेलं आहे की वैदिक साधना भक्तीची प्रेरणा कशी येते, हे तुम्ही सुद्धा टायटल द्या. वैदिक साधना भक्तीला करण्यासाठी आपल्याला काय प्रेरणा मिळते, है ना. तर जेव्हा साधना भक्तीसाठी प्रेरणा कुठल्या वेगळ्या स्तोत्र करणं येते, म्हणजे बाहेरनं येते ना, स्वाभाविकी नाही येत आपल्याला ती प्रेरणा. बाहेरनं ती प्रेरणा आपण मिळवून घेतो गुरुकडनं साधन. तर ती जी आहे ते म्हणतात ती वैदिक साधना भक्ती आहे. रूप गोस्वामी काय म्हणतात की एकदा ना शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजला काय म्हणतात की जर का तुम्हाला, कारण की परीक्षित महाराज 7 दिवसानंतर त्यांचं मृत्यूच हे होतं, मृत्यू होणार होते. ते म्हणे की तुम्हाला जर का या मृत्यूच्या भयमधनं बाहेर निघायचं आहे, है ना, कारण की प्रत्येकाला मृत्यूचं भय आहे की नाही इकडे, मलाही आहे. तर जर का आपल्याला मृत्यूच्या भयाच्या बाहेर निघायचं आहे तर लगेच आपल्याला काय करायला पाहिजे? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम करायला पाहिजे. ज्यालाही मृत्यूच्या भयपासून बाहेर निघायचं आहे हे 3 वस्तू करेल: श्रवणम, कीर्तनम आणि विष्णू स्मरणम करेल. तर हे वैदिक साधना भक्तीचंच उदाहरण आहे. का? कारण की वैदिक साधना भक्ती करण्यासाठी जी आपल्याला काय म्हणतात त्याला प्रेरणा मिळते,
तर ती प्रेरणा जी आहे ती स्वाभाविक आकर्षणमुळे नाही आहे, पण आपल्याला वैदिक साधना भक्ती आपण का करतो? कारण की आपल्याला अभय बनायचं आहे, है ना? आणि मृत्यूपासून आपल्याला अभयता पाहिजे, म्हणून आपण वैदिक साधना भक्ती करत आहोत, राईट? तर मी पहिल्या सुद्धा सांगितलं की ही वैदिक साधना भक्तीचा सार काय आहे हे जरा थोडं अजून बघूया. तर वैदिक साधना भक्तीचा सार हेच आहे. श्री रूप गोस्वामी काय म्हणतात? स्मर्तव्य सततम विष्णू, विस्मर्तव्य न जातुचित, सर्वे विधी निषेधस्योर, इतयोर एव किंकरः. नेहमी कृष्णाचं स्मरण करा आणि कधीही कृष्णाला विसरू नका. आणि जेवढेही है ना विधी निषेध आहेत, विधी म्हणजे काय? जे पालन करतो, आणि निषेध म्हणजे काय? जे वस्तू आपण नाही करत आहोत. ते म्हणतात की हे सगळे जे विधी आणि निषेध आहेत शास्त्रांमध्ये, हे दोन सिद्धांताचे काय आहेत? दास आहेत. कृष्णाला नेहमी स्मरण करणे आणि कधी कृष्णाला विसरू नये. ऍक्च्युली तुम्ही बघा, कृष्णाला कधी विसरू नये म्हणजेच नेहमी कृष्णाला स्मरण करत राहायचं, राईट? तर याच्यामध्ये दोन विकल्प आहेत. एक आहे विधी आणि एक आहे निषेध. विधी म्हणजे काय? की जे आपण नियम पालन करतोय. आणि निषेध म्हणजे काय? जे आपण पालन नाही करत आहे. म्हणजे काही नियम पालन करत आहोत म्हणजे विधी, आणि जे नियम पालन नाही करत आहे ते निषेध म्हणतो आहे आपण त्याला, है ना? तर विधी काय आहे? की नेहमी कृष्णाचे स्मरण करणे. आणि निषेध म्हणजे काय? की कधी कृष्णाला विसरू नये, है ना? आता ही आज्ञा आहे की आपल्याला नेहमी कृष्णाला स्मरण करायचं आहे, राईट? आणि निषेध काय? कधी त्यांना विसरू नये. तर हे जे आहे निषेध निषेध म्हणजे मी कृष्णाला विसरलं. हा येस, कधी कृष्णाला विसरणं नाही. निषेध म्हणजे हे नाही करायचं, है ना? तर बाकी सगळे जेवढे पण सिद्धांत आहे किंवा जेवढे नियम आहेत, या दोन नियमाचे काय आहेत? दास आहेत. बाकी सगळे नियम या दोघांना, ऍक्च्युली ह्याला म्हणतात परिभाषा सूत्र आहे. म्हणजे काय? बाकी सगळे नियम या दोघा नियमला ते म्हणतात ना समावित होतात किंवा मान्यता करतात की नाही, आपल्याला नेहमी कृष्णाला स्मरण करायचं आहे आणि कधी कृष्णाला विसरायचं नाहीये. ऑलवेज रिमेंबर कृष्णा, नेव्हर फॉरगेट कृष्णा. आता आता बघा, कोणी म्हणेल की ठीक आहे, विधी पालन करणे मग काय होणार? मी जर का सगळे विधींचं पालन केलं तर काय होणार माझ्या बरोबर? तर तुम्हाला कृष्ण प्रेम मिळेल. आणि तुम्ही म्हणाल अच्छा, निषेध केलं तर काय होणार? तर आपल्याला जेवढे आपले वाईट कर्म आहे ना त्याच्यातनं वाचवणार आहे. आपण जर का नेहमी कृष्णाचं स्मरण केलं, जितकं जितकं आपण कृष्णाचं स्मरण करत आहोत तेवढे तेवढे आपले जे पाप कर्म आहेत ते खाली गळतायत, खाली पडतायत. जेवढं जेवढं मी कृष्णाचं स्मरण करते आहे तेवढं तेवढं आपले सगळे पाप कर्म काय होत आहेत? ते खाली गळून पडतायत, है ना? तर म्हणून जे आहे आता हे वर्णाश्रम मी ऍक्च्युअली नाही करणार आहे एवढं. चला, आपण थर्ड अध्यायावरती पोचतो आहे. आता हे वैदिक साधना भक्तीचं झालं आहे आणि ही तिसरा अध्यायावरती आपण पोचतोय की भक्ती स्वीकारण्यासाठी एका व्यक्तीला त्याची काय योग्यता आहे, है ना?
सर बघून द्या. एवढा मोठा नाही. छोटा आहे, एवढा मोठा नाहीये. मी सगळे पॉइंट्स कव्हर करू शकते. नाही नाही, खूप छोटा चॅप्टर, एवढा काही मोठा नाहीये. तर आपण तिसरे अध्याय. तर बघा, हा, तर भक्ती जी आहे ती अहेतुकी आहे, आपल्याला माहितीये. आपण जेव्हा भक्ती भक्ती करायला सुरू करतो तर काहीतरी हेतू असतो. अरे लय टेन्शन आहे, लय हे आहे, लय किचकिच चाललेली आहे घरात, मंदिरात येऊन तर जरा शांती मिळते. पण हळूहळू काय होतं की जेव्हा जेव्हा आपण भक्ती करत जातो, मग त्या भक्तीमध्ये काय हेतू नसणार की मला पैसा पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला अमकं पाहिजे, मला ढमकं पाहिजे. तर त्याच्यामध्ये काय हेतू नसतो. ऑटोमॅटिकली आपले पाय जे मंदिरापर्यंत पोहोचतात. त्याच्यामध्ये काय हेतू नाही की मला हे मिळेल, मला ते मिळेल. आणि भक्ती करण्यासाठी सुद्धा काही पूर्वी योग्यता सुद्धा नाही आहे, है ना. म्हणजे त्याच्यासाठी काही ज्ञान नाही, काही त्यासाठी वैराग्य नाही आहे. फक्त काय पाहिजे, काय योग्यता आहे भक्ती करण्यासाठी, की त्याच्याकडे भगवंताची सेवा करण्याचं आकर्षण पाहिजे. ती केवळी एवढीच योग्यता आहे की मला भगवंताची सेवा करायची आहे. ती थोडी ओढ बघतात की मला भगवंताची सेवा प्रत्ये आकर्षित व्हायचं आहे, ती ओढ बघतात. तर प्रभुपाद म्हणतात की एका व्यक्तीकडे थोडस आकर्षण असेल कृष्ण आणि तरी त्याला जी आहे कर्मकांडच्या प्रती थोडी आसक्ती असेल, किंवा त्याला भौतिक इंद्रतृप्ती प्रती सुद्धा आकर्षण असेल. पण जर का त्याच्याकडे अडिंग आसक्ती आहे कृष्णाकडे, म्हणजे खूप आघाड आकर्षण आहे, तर तो व्यक्ती जो आहे तो साधना भक्ती करण्यासाठी योग्य व्यक्ती आहे. जरीही तो कर्मकांड करतोय की मला हे, मी हे करेल तर मला हे मिळेल, आणि मी हे करते हे मिळेल, किंवा त्याला बाहेर भौतिक इंद्रतृप्ती सुद्धा करायची, चला थोडी भक्ती करतो, पैसा मिळेल, बाहेर इंद्रतृप्ती करतो. पण तो सारखा सारखा रेग्युलरली मंदिरमध्ये येतोय, तर असला व्यक्ती जो आहे तो साधना भक्ती करण्यासाठी योग्य व्यक्ती आहे. तर श्री रूप गोस्वामी काय म्हणतात की ऍक्च्युली श्री रूप गोस्वामी जे आहे ना, ते एक वाक्य जे आहे ते कृष्णाने उद्धवला सांगितलेलं ते सांगतायत. ते म्हणतात की हे उद्धव, केवळ कुणाच्या चांगल्या भाग्याने जे आहे त्याला जे माझ्या प्रती आकर्षण निर्माण होतं, त्याचं भाग्य चांगलं असेल, एक्सेप्शनल फॉर्च्यून म्हणतो ना आपण, की अगदी वेगळंच त्याचं काहीतरी भाग्य असेल, तर त्याला माझ्या प्रती आकर्षण मिळतंय आहे, त्याला म्हणजे आकर्षण निर्माण होत आहे. आणि जरीही कोणी पूर्णपणे अनासक्त नाही आहे, है ना, कर्मकांडच्या प्रती, किंवा त्याला पूर्ण आसक्ती नाहीये भक्तीप्रती, तरी जी आहे असली जी सेवा त्याला लगेच काहीतरी परिणाम देणार आहे, अगदी त्वरितच, लगेच, है ना. तर दुसऱ्या शब्दांमध्ये, की जरी तुम्ही जरी कोणीही भौतिक इंद्रतृप्ती किंवा भौतिक जीवनाप्रती आकर्षित आहे आणि तो आपला भक्तीचा म्हणजे अभ्यास करत आहे, तर हळूहळू जे आहे त्याला पूर्णपणे भगवंताच्या प्रती आकर्षित होणार. तर भक्ती करण्यासाठी मग योग्यता काय आहे, कोणी विचारेल ना, की भक्ती करण्यासाठी मला काय योग्यता प्राप्त करावी लागेल, भक्ती करण्यासाठी काय योग्यता प्राप्त करावी लागेल. तर उत्तर त्याचं एकच आहे, भगवंताप्रती आकर्षण जे आहे ते फक्त एकच योग्यता आहे. पण हे आकर्षण कसं प्राप्त होणार, तर फक्त म्हणतात शुद्ध भक्तांच्या कृपेमुळे हे आकर्षण प्राप्त होणार. माझ्याकडे मी सांगितलं आकर्षण नाही आहे, गुरुकडे ते आकर्षण आहे, भक्तांमध्ये तो आकर्षण आहे. तर त्यांच्या कृपेने मला जे आहे
ते आकर्षण प्राप्त होईल. तर श्रील प्रभुपाद म्हणतात की महात्मांच्या संघामुळे किंवा महान आत्मांच्या संघामुळे आपल्याला 100% ते आपल्याला भक्तीमध्ये गुंतवतात आणि मग आपल्याला जे आहे भगवंताप्रती ते आकर्षण जे आहे ते निर्माण होत आहे. तर कोणी म्हणेल की वैराग्य जे आहे वैराग्य जर का म्हणजे कोणी काय म्हणतात ना की अरे तुम्हाला हे सोडावं लागेल आणि ते सोडावं लागेल. लोकांना काय वाटतं की कांदा लसूण सोडणे म्हणजे वैराग्य आहे, राईट? पण नाही, ते म्हणतात की वैराग्य जे आहे ना वैराग्य भक्तीचं हे नाही, प्री रेक्विजिट नाहीये. म्हणजे भक्ती करण्यासाठी वैराग्याची गरज नाही आहे, राईट? तर तर सी कुणाला स्टार्टिंग मध्ये वैराग्य नसणार. आपण आलो तेव्हा आपल्याला वैराग्य होतं का? कोणी म्हणेल की हे सोडा ते सोडा. मला हे सोडण्यासाठी खूप अवघड जात होतं, चॉकलेट्स. चहा तर मी लहानपणापासून नव्हती पीत. आमच्या मम्मीने कधी आम्हाला चहा कॉफी हे सगळं, कांदा लसूण सुद्धा आम्ही नव्हतो खात. पण चॉकलेट्स तर सगळ्यांनाच आवडतात. तर हे सोडायला खूप जरा वेळ लागला आम्हाला. म्हणजे खूप मनाला असं हे करावं लागलं. मग एकदा गुरु महाराजांच्या समोर आम्ही म्हणालो, तर महाराजांच्या समोर म्हणालो, लगेच मग ते सुटलं. तर वैराग्यानं सुरुवातीला नसेल, पण जसं जसं आपण भक्तीच्या पायथ्यात चढत जाऊया तर हळूहळू वैराग्य येणार. पण ते तेच म्हणतात आहे की भक्तीसाठी वैराग्य गरजेचं नाही आहे. असं नाही की आल्याला सगळं सोडून जावं आणि मंदिरात भरती जावं, नाही, तसं नाही. हा हा जो आपल्याला आसक्ती आहे वेगवेगळ्या भौतिक वस्तूंमध्ये, ते आपल्या मार्गामध्ये जे आहे ते अडथळे होऊ शकतात, है ना? कारण की कधी कधी काय असतं ना, काही पुरुष जे असतात ना, त्यांना असाच वैराग्य येतो मंदिरामध्ये येऊन. ते बायका कुठं मुलं कुठं फिरतायत काय कळत नाही त्यांना. तर ते ऍक्च्युली ना त्याच्यात म्हणजे प्रभुपाद असं म्हणतात की जर का आपण खूपच वैराग्य आणलं, है ना, की चला मी माझ्या बायको प्रती किंवा मुलांप्रती इमोशन नाहीये, मला भावना नाही आहे, तर मग त्याला ती सेवा करण्यासाठी त्याला ती जी मार्गदर्शन प्रेरणा पाहिजे तो नाही मिळणार त्याला. का? कारण की जेव्हा आपण भक्ती करतोय किंवा सेवा करतोय, तर त्याच्यामध्ये आपल्या भावनांचा खूप मोठा रोल असतो. आपण जेव्हा सेवा करतो तर भावनांची खूप गरज असते आपल्याला. पण जर का आपण भावना विहीन झालो, की नाही आता मला खूप भक्ती करायची, माझा नवरा कुठं, माझी मुलं कुठं, नातेवाईक कुठं, अभी मुझे कुछ लेना देना नहीं है, तर आपला जो प्रॅक्टिस ग्राउंड आहे ना, तो ऍक्च्युली घरापासून सुरू होतोय. घरामध्ये आपण आपल्या जेवढे आपले काय म्हणतात नाती आहेत, आपण ते किती चांगल्या प्रमाणे ते नातींना भावनांनी आपण सेवा करत आहोत, तर तीच भावना आपल्याला भगवंतामध्ये येईल. कारण ही सेवा आपण आपल्या घराच्या लोकांची सेवा करतो तर आपल्याला काय स्वार्थ असतो का? नवऱ्याला जेव्हा जर का बायको वाढती आहे, तिला काही स्वार्थ नाही आहे. तिला माहिती की हे माझे मिस्टर आहेत, मला त्यांची सेवा करायची, स्त्री धर्म, की हा हे माझं बाळ आहे, मला त्याची सेवा करायची आहे. ती काय असं नाही एक्सपेक्ट करत की आज मी थाळी दिली, चल 1 करोड दे मला, असं म्हणता का तुम्ही? नाही म्हणत ना. तर ती अगदी आणि भावनाने, हा माझ्या नवऱ्याला ना हे खूप आवडतं, आज मी अगदी भावनेने करते मी.
है ना. माझ्या बाळाला ना हे खूप चिरोटे खूप आवडतात, मी हे चिरोटे करते त्याच्यासाठी. तर ती भावना असते की नाही. आता हीच भावना आपल्याला कृष्णाच्या तर्फे मोडायची आहे. भावनांना मरून नाही द्यायचं आहे, त्यांना फक्त वाळवायचं आहे, म्हणजे त्याला टर्न घ्यायचा आहे कृष्णाप्रती. आणि ही भावना खूप गरजेची आहे. म्हणून वैराग्य जे आहे ना, ते असं येणार नाही आहे. त्याला मग फाल्गू वैराग्य म्हणतात. की काही लोक घर-बार सोडून बिडून येतात. आपल्या ब्रह्मचारींचं नाहीये, त्यांचं तर अगदी म्हणजे असं सांगण्यात. उद्या तुम्ही सगळे म्हणाल माताजीने हे लेक्चर दिलं, हे ब्रह्मचारी काय कामाचे नाहीये त्यांच्याकडे. ते नाही, ते ते बिचारे आपले नाही का, आपलं हे आंदोलन पुढे घेण्यासाठी त्यांनी आपलं सगळं घरदार, सगळं सर्वस्व तोमार चरणे संपिया, पोळी याची तोमार घरे, हे भगवंताचं घर आहे. सगळं त्यागून आम्ही आलो भगवंत तुमच्या चरणामध्ये. ते खूप महान म्हणत त्याग म्हणा त्यांचं. अच्छा, आता प्रत्येक जे भक्त आहे ना, त्याचे 3 लेवल आहेत. पहिलं, दुसरं, तिसरं आहे ना. 3 ग्रेड्स ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट, म्हणजे 3 टप्प्यांचे भक्त आहेत. एक उत्तम अधिकारी, एक मध्यम अधिकारी आणि एक जे आहे ते कनिष्ठ अधिकारी. तर एका व्यक्तीचा जी श्रद्धा आहे किंवा ज्ञान आहे, तर त्याला या 3 टप्प्यांमध्ये टाकतोय की तुमची श्रद्धा आणि तुमचं ज्ञान किती आहे. तर तुम्हाला उत्तम अधिकारी म्हणेल किंवा मध्यम अधिकारी म्हणेल किंवा कनिष्ठ अधिकारी म्हणेल. किती ज्ञान आणि तुमची श्रद्धाची जी मात्रा आहे ना, त्या मात्रामध्ये तुम्हाला कळेल की तुम्ही उत्तम अधिकारी आहात, मध्यम आहात का कनिष्ठ. आणि त्याच्यामध्ये सुद्धा व्हरायटी आहे. ऍक्च्युली 9 व्हरायटी आहे. एक सेकंड ना, मी जर याच्यावरती बोर्डवरती दाखवतो. तर हे जे आहे, हे उत्तम 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 मध्यम उत्तम कनिष्ठ. मग मध्यम, उत्तम, मध्यम मध्यम तर बघा आता, मी या लोकांना दिसतोय की नाही दिसत आहे. ओके, जे ऑनलाईन वाले त्यांच्यासाठी मी सांगतेय. तर हे उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी मध्ये 9 विभाजन झालेले आहेत. तर उत्तम उत्तम, उत्तम मध्यम, उत्तम कनिष्ठ, मध्यम उत्तम, मध्यम मध्यम, मध्यम कनिष्ठ, कनिष्ठ उत्तम, कनिष्ठ मध्यम, कनिष्ठ कनिष्ठ. ठीक आहे. तर आता उत्तम अधिकारी जे आहे त्याची जी योग्यता आहे है ना,
तर त्याची तर अगदी बेस्ट योग्यता आहे, सर्वात उत्तम काय म्हणतात त्याची जी आहे योग्यता आहे शुद्ध भक्ती जे आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी. आणि त्याची जी श्रद्धा आहे ना ती खूप स्ट्रॉंग आहे. आणि त्याचं जे ज्ञान आहे ना, जे शास्त्रीय ज्ञान आहे ते सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे. आता आपले सगळे गुरु महाराज बघा, इकडनं तिकडनं काय काय आपले श्लोकास जे आहे ते बोलत राहतात ना. आणि जर का तर्क वितर्क मध्ये असेल तर नेहमी तेच जिंकतील मायावाद्यांबरोबर है ना. तर श्रील प्रभुपाद म्हणतात की एक स्ट्रॉंगला काय म्हणतो आपण, स्ट्रॉंग नॉलेज नाही, स्ट्रॉंग नॉलेजला म्हणतात की एक सेकंड जरा त्याला ट्रान्सलेट करते, प्रबळ ज्ञान. तर प्रभुपाद म्हणतात की त्यांचं जे प्रबळ ज्ञान म्हणजे काय, की ते शास्त्रांचं अध्ययन करण्यासाठी सुद्धा ते खूप निपुण आहेत. आणि तर्क वितर्क करण्यासाठी सुद्धा ते खूप त्याच्यामध्ये निपुण आहे, म्हणजे एक्सपर्ट आहेत. आणि मग प्रभुपाद म्हणतात की त्यांची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा कशी आहे, तर ते पूर्णपणे समजतात की माझ्या जीवनाचं लक्ष जे आहे ते दिव्य प्रेम भक्ती प्राप्त करणे कृष्णाची. आणि त्यांना माहितीये की फक्त कृष्णच फक्त जे आहे अ, अ, प्रेम करणे योग्य आहे है ना. ऍक्च्युली त्यांना माहिती आहे की कृष्ण हे एकमेवच उपासना आणि प्रेमाचे पात्र आहेत. ऍक्च्युली की उपासना करण्याचे आणि प्रेमाचे पात्र आहेत. तर आता बघा, श्रद्धा कशी निर्माण होते, जेव्हा आपण शास्त्रांचं अध्ययन करतो, गुरुकडनं ऐकतो आणि तर्क वितर्कनी आपण समजतो, तर मग आपली जी श्रद्धा जी आहे ती खूप प्रबळ होते, अगदी स्ट्रॉंग होऊन जाते. ठीक आहे ना. चला मध्यमाधिकारीचं बघूया. मध्यमाधिकारी म्हणजे मध्यमच त्याच्याकडे अधिकार आहे भक्ती करण्यासाठी, पण त्याचं जी श्रद्धा आहे ती खूप प्रबळ आहे. मध्यमाधिकारीची श्रद्धा प्रबळ आहे, पण त्याचं जे शास्त्रीय ज्ञान आहे ते थोडं कच्चं आहे. मध्यमाधिकारीचं शास्त्रीय ज्ञान काय आहे, थोडं कच्चं आहे, पण श्रद्धा काय आहे, पूर्ण 100% आहे. तर श्रील प्रभुपाद म्हणतात की तर्क वितर्क करण्यासाठी त्याच्याकडे जे आहे एवढं ज्ञान नाही आहे, पण त्याच्याकडे अगदी प्रबळ श्रद्धा आहे. आणि कनिष्ठ अधिकारी सर्वात खालची त्याच्याकडे अधिकार आहे है ना. त्याच्याकडे जी श्रद्धा आहे ती खूप कोमळ श्रद्धा आहे. कोमळ श्रद्धाला ऍक्च्युली आपण काय म्हणतो, वीक श्रद्धा म्हणतो आपण, कमजोर ज्याला म्हणतो ना, कमजोर श्रद्धा आहे त्याला. आणि शास्त्र कमजोर, आणि शास्त्राचं ज्ञान सुद्धा त्याचं कमजोर आहे. तर जर आपण आता दीक्षा घेतलेली आहे आणि आपण अजूनही रोज 1 तास शास्त्रांचं अध्ययन करत नाही आहे, तर ऍक्च्युली आपण काय आहोत, आपण कमजोरच आहोत आपल्या शास्त्रीय ज्ञान मध्ये. म्हणून जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात, ते आपल्या प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू शकत नाही आहे. कारण की आपण जे आहे गुरु साधू शास्त्राच्या दृष्टिकोनाने बघतच नाही आपल्या प्रॉब्लेम्सला. आपल्याला असं वाटतं अरे का हा प्रॉब्लेम मला आला. आणि ज्याच्याकडे अडिंग विश्वास आहे गुरुप्रती, शास्त्रांप्रती, त्याला ऍक्च्युली काहीच प्रॉब्लेम नसणार लाईफमध्ये. प्रॉब्लेम आला तरी त्याला वाटेल हा प्रॉब्लेम नाहीये, चला अजून भगवंताची भक्ती करा. म्हणजे काय लोक तुम्ही मंदिरात बघा ना, ते लोक काहीतरी उद्देश घेऊन येतात. आम्ही सुद्धा उद्देश घेऊन आलो होतो की आमची दुःख दूर व्हावे, खूप आम्ही कष्ट सहन करत आहोत अँड ऑल. मग नंतर हळूहळू कळालं की अरे भगवंताला सगळंच माहिती आहे आपलं, आपल्याला फक्त भगवंतावरती फोकस करायचंय
आणि हे काय बाय प्रोडक्ट आहे. बाय प्रोडक्ट म्हणजे काय, भक्ती केली ऑटोमॅटिकली आपले सगळे दुःख दूर होऊन जातील. तर मग तो हेतू नाही राहिला. मग आता पहिला हेतू काय होता, सुख संपत्ती घर हवे कष्ट मिटे का, तो हेतू होता. पण आता तो हेतू अजिबात नाही आहे. पण जरी आपली आता दीक्षा झालेली आहे आणि आपल्याला अजून वाटतंय की इस्कॉन मधनं मी फक्त घे घे करतोय किंवा करती आहे आणि दे दे नाही करणार, तर मग तो आपण कनिष्ठ अधिकारीच्याच लेवलवरती आहोत. अजूनही आपण कनिष्ठ अधिकारीच्या लेवलवरती आहोत की अजून आपल्याकडे भगवंताप्रती श्रद्धा नाहीये की मी हरे कृष्ण महामंत्र करेल तर सगळं चांगलं होऊन जाईल. मी जर का शास्त्रांचा अध्ययन करेल तर ऑटोमॅटिकली तुम्ही बघा भगवद्गीताचा 9वा अध्यायाचा पहिला श्लोक आणि दुसऱ्या श्लोकचं तात्पर्य वाचून बघा. त्या पहिल्या श्लोक आणि दुसऱ्या श्लोकच्या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी सांगितलंय की जो कोणी नियमित रूपने भगवद्गीता वाचतो त्याचे सगळे पाप शून्य होतील. आणि जेव्हा पाप शून्य होतात तर काय दुःखच ना, आपण पाप करामुळेच आपल्याला सुख आणि दुःख येते, राईट. तर त्या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी लिहिले की जो कोणी भगवद्गीता रोज वाचते, तर आता आपल्याला थोडं मननन करायला पाहिजे की मला दुःख का आलेले आहेत, मी काय करायला पाहिजे की हे दुःख शून्य होऊन जाईल आणि मी भगवंताच्या कडे ओढ घेऊन जाईल. मी का अजून कनिष्ठ अधिकारीच्या लेवलवरतीच आहे, का मी अजून उत्तमच्या लेवलवरती नाही गेलेली आहे. म्हणजे मी माझ्यासाठी सुद्धा सांगते आहे की मी सुद्धा कनिष्ठच आहे अजून, कारण की माझं अजून श्रद्धा अशी डेव्हलप झालेली नाहीये किंवा शास्त्रांवरती सुद्धा अजून एवढं हे नाहीये, कॅच नाही आहे. तर बघा, श्रील प्रभुपाद म्हणतात की जसा सेकंड क्लास भक्त असतो ना, तर तो आपला आर्ग्युमेंट नाही ठेवू शकत आणि त्याच्याकडे काय प्रमाण सुद्धा नाही शास्त्रामध्ये, पण त्याच्याकडे काय आहे, श्रद्धा आहे. आणि जो नवीन भक्त आहे त्याच्याकडे जे आहे श्रद्धा सुद्धा नाही आहे आणि शास्त्राचं ज्ञान सुद्धा नाही आहे. तर प्रभुपाद म्हणतात की ज्यांच्याकडे श्रद्धा नाही आहे भगवंतामध्ये, मग त्यांचं काय, तर भगवंतांनी भगवद्गीतामध्ये तुम्हाला आठवते की आर्थो अर्थार्थी जिज्ञासू, भगवंत काय म्हणतात की जरी तुम्हाला काही पाहिजे तुम्ही माझ्याचकडे या, दुसऱ्यांकडे नका जाऊ. इनडायरेक्टली दुसऱ्यांकडे शेण खायला नका जाऊ. ठीक आहे ना, तर तुम्ही माझ्याचकडे या. जसं आर्थोमध्ये आपले ध्रुव महाराज येतात है ना, आणि अर्थातीमध्ये आपले गजेंद्र येतात है ना, आणि जिज्ञासूमध्ये कुमार है ना, आणि जिज्ञासूमध्ये नैमिषारण्याचे जे आपले साधू आहेत ते, आणि अर्थो अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. ज्ञानीमध्ये आपले 4 कुमार येतात. तर ज्ञानी असूनही त्यांना माहित नव्हतं की भगवान आहे ते परम आहे. मग त्यांच्या नासिकामधनं भगवंताच्या चरणाची तुळशी प्रवेश करते, तेव्हा ते मग ब्रह्मवादीवरनं भक्त बनतात. लगेच त्या क्षणी भक्त बनून जातात. तर म्हणतात की हे सगळे जे आहेत महान भक्त आहेत आणि त्यांच्याकडे जे आहे ते खूप कमी काय म्हणतात योग्यता आहे. कनिष्ठ अधिकारी म्हणतात शुद्ध भक्तीसाठी. पण त्यांनी जे आहे त्यांनी कृष्णाला स्वीकार नाही केलेलं होतं. हे सगळे जे आहेत ना, ध्रुव महाराज, गजेंद्र आहे ते, जोपर्यंत त्यांनी कृष्णाला स्वीकार नव्हतं केलं तोपर्यंत ते कनिष्ठ अधिकारीच होते. ध्रुवला तर राज्य पाहिजे होतं, गजेंद्र तर गेल्या जन्मामध्ये इंद्रद्युम्न महाराज होते. पण त्यांनी कृष्णाला स्वीकारलेलं नव्हतं. आणि कृष्णाला काय रूपनी स्वीकार केलेलं नव्हतं की कृष्णच जे आहे हे काय आहे, माझे प्रेरणाचे नाही, काय म्हणतात त्याला, ऑब्जेक्ट ऑफ माय वर्शिप. थांबा एक सेकंड. ऍक्च्युली इंग्लिश मध्ये, मला हिंदीमध्ये, मराठी
अरे वा. हा, त्यांना हे समजले नाही की त्यांनी हे जे स्वीकारले नाही की जीवनाचे खरे उद्दिष्ट जे आहे ते केवळ कृष्णाला प्रसन्न करणे आहे. गजेंद्रने नाही केलं, कुमारांनी नाही केलं, नैमिषारण्यचे जेवढे जे योगी सगळे होते ना, ज्ञानी वगैरे होते, ते काही ज्ञानी होते, काही कर्मकांडी होते, काही हट्टयोगी होते, काही ध्यान योगी होते. तर त्यांना माहीतच नाही आहे की जीवनचा खरा ध्येय कृष्णाला प्रसन्न करण्याचा आहे. तर म्हणून जे ते आहे ते कनिष्ठ अधिकारीच्या स्तरवरती होते. हा नाही, ते नंतर झाले सगळे शुद्ध भक्त भागवतम ऐकून. आपण जोपर्यंत भागवतम ऐकलं नाही, जोपर्यंत त्यांना माहित नाहीये की केवळ कृष्णाला प्रसन्न करणेच हा माझा खरा जीवनाचा ध्येय आहे, तोपर्यंत जे आहे त्यांना जे आहे त्यांना माहितच नव्हतं काही. म्हणजे नंतर ते झाले शुद्ध भक्त. तर पण त्यांनी काय केलं, त्यांनी भगवंताला आपल्या स्वतःच्या इंद्रतृप्तीसाठी त्यांनी प्रार्थना केली ना. ध्रुव महाराजांना मोठं राज्य पाहिजे होता, गजेंद्रचा पाय अडकलेलं होतं म्हणून त्यांनी भगवंताला स्मरण केलं है ना. तर म्हणून ते उत्तम अधिकारी नाही आहेत भक्त हे. आता जेव्हा भगवंतांनी त्यांच्या अहेतूच्या कृपेने दर्शन दिले, कारण की ह्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ होता ना. गजेंद्रला स्वार्थ होता की माझ्या पाय सोडा. ध्रुवला स्वार्थ होता की मला मोठं राज्य पाहिजे है ना. कुमार आपले स्वतःचे ज्ञानी होते. नैमिषारण्याचे सुद्धा जे होते ते ज्ञान योग मध्ये त्यांना खूप विश्वास होता. तर ते म्हणतात की त्यांचे ते कनिष्ठ अधिकारी का राहिले किंवा होते, कारण की त्यांनी भगवंताला आपल्या स्वतःच्या इंद्रतृप्तीसाठी त्यांनी जे आहे भजले होते म्हणून. ठीक आहे, ओके. हो बरोबर आहे. तर आपण भगवद्गीताचा जो 7वा अध्याय आहे ना, त्याच्यामध्ये काय म्हणतात ना की ते सगळे जे आहेत ते पुण्यशाळी जीव आहेत. हे जे 4 कुमार, गजेंद्र, ध्रुव महाराज वगैरे सगळे पुण्यशाळी जीव आहेत. आणि जोपर्यंत कोणी पुण्यशाळी होत नाही त्याला भक्ती प्राप्त होत नाही. भक्ती प्राप्त करण्यासाठी काहीतरी पुण्य असायला पाहिजे. कधी कधी म्हणतात काय पुण्य केले मी की मला भगवंताचे दर्शन मिळाले. कधी कधी आपण म्हणतो ना की माझे काय पुण्य, अचानक मला गुरु महाराजांचे दर्शन मिळाले. कितींदा आपण म्हणतो की काय पुण्य केलं असेल रे, आज चांगला रसगुल्ला मिळाला, गुलाबजामुन. मी आज इच्छा केली की आज मला गुलाबजामुन खायचा आणि आज मंदिरामध्ये प्रसाद मध्ये गुलाबजामुन वाढला. कितींदा आपण हे शब्द विचार करतो ना. तर ते तेच म्हणतात की जोपर्यंत कोणी पुण्यशाळी होत नाही तर तोपर्यंत तो भक्तीपर्यंत येऊ नाही शकत. आणि श्रील प्रभुपाद म्हणतात की जोपर्यंत कोणी पुण्यशाली नाही आहे आणि जर का कोणी दुःख मध्ये आहे तर तो जो आहे तो काय बनून जातो माहितीये का, तो भावनाहीन बनून जातो, तो हिटलर सारखा बनून जातो. तर का, कारण की तो भगवंतामध्ये त्याला विश्वासच नाही आहे म्हणून. आणि त्याला वाटतं की हे जे दुःख आलेले मी ऍडजस्ट करू शकतो. जसं आता खूप गरम आहे है ना, माताजींना खूप गरम होत आहे, पंखा चाललाय तरी आपण एसी बसवूया लगेच. काय ऍडजस्ट करतो ना, चला खूप गरम होते पंखा नाही, चला आपण एसी बसवूया. तर हे ऍडजस्टमेंट आहे. कुठली हिस्ट्री? ते काय आहे की आज ते एवढे 4,000 ला दिली त्याचं हत्तीचं त्याच्याकडे आपण जेव्हा शुद्ध भक्तांना बघतो तर एक भजन गातो की नाही, दर्शने पवित्र करो हे तुम्हार गुण. तर ते म्हणतात ही आपली योग्यता आहे. आपण शुद्ध भक्तांचे दर्शन घेतले आणि आपण पवित्र झालं, ही आपली योग्यता आहे. आणि ती योग्यता प्रभुपादांनी गुरु महाराजांनी आपल्याला दिली. ऍक्च्युली आपली काही योग्यता नव्हती. प्रभुपाद सुद्धा म्हणतात की तुमची काही योग्यता नव्हती, मी तुम्हाला ती योग्यता दिलेली आहे. तर ही ऍक्च्युली आपली योग्यता आहे, गुरु महाराजांनी आपल्याला स्वीकार केलेले.
हीच आपली एक योग्यता आहे. हा संत तुकाराम महाराज सुद्धा हनुमंताची प्रार्थना करताना म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा म्हणजे नावाला सुद्धा हे हनुमंता तुम्ही काय भक्ती केली हृदयामध्ये राम उत्पन्न झाले ते तुम्ही मला सांगा. मला म्हणायला सांगा. हा किती छान, किती छान. तर बघा, कोणी जर का भक्ती करत आहे, कोणी जरा सारखी झोपतच आहे, नन 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 नन, अर्थो अर्थार्थी जिज्ञासू. 7 काहीतरी 14 का 15 आहे तो. नाही 16 आहे. चतुर्विधा भजन्ते मां जनाना सुकृतनो अर्जुन आर्थो अर्थार्थी जिज्ञासु ज्ञानी च भरतवर्षः. तर हा, तर आता मी कुठे होते? हा, मुक्ती. जेव्हा आपण भक्ती करत आहोत तर मुक्ती त्या भक्तीमध्येच समावलेली आहे. मुक्तीसाठी वेगळा प्रयास करायची गरज नाही, वेगळा श्रम करण्याची आपल्याला गरज नाही आहे. तर मुक्ती म्हणजे काय? मुक्ती म्हणजे काय? आपण जे आहे हे आपण जे शरीर घेतोय ना, योनी दर योनी, त्याच्यामधनं आपल्याला ऍक्च्युली मुक्ती पाहिजे. जन्म मृत्यूच्या चक्करमधने मुक्ती पाहिजे. कधी म्हणाल अरे दुःखांमधनं मुक्ती पाहिजे, याच्यामधनं मुक्ती, या माणसाकडनं मला मुक्ती पाहिजे, त्या बायकोकडनं मला मुक्ती पाहिजे. ती ऍक्च्युली मुक्ती नाही आहे. मुक्ती म्हणजे काय? आपण शरीराच्या स्तरवरती आहोत, त्याच्याकडनं आपल्याला मुक्ती पाहिजे. मी सारखं माझ्या शरीराबद्दलच विचार करत आहे, मला ह्याच्यामधनं मुक्ती पाहिजे. सारखं शरीराला हा लळा लावा आणि त्या लळा लावाय ना. तर प्रभुपाद म्हणतात की देह संकल्पेतून मुक्ती मिळाणे जीवनाचे ध्येय आपल्या शारीरिक वासना पूर्ण करणे नसून कृष्णाला संतुष्ट करणे आहे. हा जाणवलेला अधिक सखोलता येत आहे. हे डीपर मिनिंग आहे, म्हणजे त्याचा खोल अर्थ तोच आहे की सारखं आपण जे आहे फक्त आपल्याच शरीराचं, देहाचं फक्त भरण पोषण न करता आपण जे आहे कृष्णाला कसं आपण प्रसन्न करायचं आहे. आता म्हणून म्हणा ना, कृष्ण ऋषिकेन ऋषिकेश सेवा भक्ती रुच्यते. का? कारण की आपण आपल्या इंद्रियाची खूप सेवा करतो, पण भगवंताची इंद्रियाला आपण, तर जेव्हा आपण भगवंताची इंद्रियाला संतुष्ट करू, ऑटोमॅटिकली आपली इंद्रिया संतुष्ट होऊन जाते. तर मग हे जे कार्य आपण करतो, ही जी सेवा करतो, तर आपल्याला जे आहे हे अधिकार देतो की मग आपण प्रगती करू शकतो. आपण सारखा विचार करतो की हे जे काय म्हणतात मुक्ती जी आहे, तर ही मुक्ती जी आहे ही आपली पुंजी आहे. आणि ही मुक्ती कशामधनं पाहिजे आपल्याला? ही देहात्मिका बुद्धी जी आहे ना, देहाच्या बुद्धीवरती आहात आपण. आपण आत्माच्या बुद्धीवर नाही आहोत. आत्मा ती बुद्धी म्हणजे काय? आत्माला फक्त भगवंताची सेवा करण्याची बुद्धी असते. पण जेव्हा आपण ह्या देहाच्या बुद्धीवरती आहोत, म्हणजे काय? मला फक्त माझ्या शरीरासाठीच काम करायचं, ही देहात्मिका बुद्धी म्हणतात. तर म्हणतात की ही जी मुक्ती आहे ना, भगवंताच्या भक्तांकडे ऑटोमॅटिकली येते आणि त्याच्यासाठी आपल्याला काही वेगळा प्रयास करावा नाही लागत. आणि भक्त लोक जे आहेत, भुक्ती नको आणि मुक्ती नको. आपल्याला माहितीये की भुक्ती मुक्ती काय पिशाची सारखी आहे, है ना. ते भुक्ती मुक्ती काय म्हणतात
की बाई तुम्हाला भक्तीच करायला देणार नाही. नाही, म्हणून ही जी भुक्ती मुक्ती जी आहे ते पिशाची सारखी आहे की अं, अं, ते काय म्हणतात ऍक्च्युली प्रभुपाद ते म्हणतात की प्रार्थना करतात की मला जे आहे भौतिक आनंद नको, मला खूप यश सुद्धा नको, मला खूप शिष्य सुद्धा नको, मला हे सुद्धा नाही पाहिजे. आपल्या शिष्टाष्टकामध्ये लिहिलेलं आहे ना, न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनी ईश्वरे भवतात भक्ती अहेतु की त्वयी. आता आपल्याला फक्त काय पाहिजे, अहेतुकी त्वयी पाहिजे, म्हणजे भगवंताची अहेतुकी भक्ती पाहिजे. तर आता भक्ती सुरू करण्यासाठी भगवंताची शुद्ध भक्ताची कृपा पाहिजे, जे आपल्याला भगवंताच्या प्रती आकर्षण निर्माण करणार. आणि वैदिक साधना भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी मग काय आहे, आपली एक काय म्हणतात मेच्युरिटी पाहिजे. मेच्युरिटीला काय म्हणतात मराठीमध्ये? नाही नाही नाही, आपण म्हणतो ना पिकलेला, पिकलेला काय म्हणतात त्याला, परिपक्वता पाहिजे. ठीक आहे ना. आणि ही परिपक्वता कशामध्ये पाहिजे आपल्यामध्ये? आपल्या ज्ञानमध्ये आणि आपल्या श्रद्धामध्ये. आणि ज्ञान आणि श्रद्धा जी आहे ते फक्त शास्त्र वाचूनच आपल्याला ते मिळेल. आणि शुद्ध भक्ती जेव्हा आपण प्राप्त करतो तर ऑटोमॅटिकली आपल्याला भुक्ती आणि मुक्ती ऑटोमॅटिकली मिळूनच जाते, है ना. तर चला, हा आज आपण जरा तिसरा अध्याय संपवला. पुढच्या वेळेस आपण चौथा अध्याय घेऊया. ओके. हे मी जरा ना अटेंडन्स, ऑनलाईन जे अटेंडन्स मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे ते मी या मुलांना बाहेर देते, म्हणजे तेवढं आपल्याला काय प्रॉब्लेम होणार नाही अटेंडन्स साठी. शिल प्रभुपाद की जय, गौर भक्त वृंद की जय, शिल रूप गोस्वामी पाद की जय. हरे कृष्णा, हरि बोल.